सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत एलईडी लाईट मासेमारीवर कारवाई होत नसल्याबाबत मालवणमधील पारंपरिक मच्छीमार नेते व मच्छीमारांनी मालवणमधील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांना जाब विचारला। रात्रीच्या वेळी समुद्रात होणारे एलईडी लाईट मासेमारीचा झगमगाट मच्छीमारांना किनाऱ्यावरून दिसत असताना मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सागरी सुरक्षा रक्षकांना दिसत का नाही, या मासेमारीवर कारवाई का होत नाही, आम्ही आवाज उठवल्यावरच तुम्ही एक नौका पकडून थातूर मातूर कारवाई करणार का, स्थानिक एलईडी नौकांवर कारवाई का होत नाही, पकडलेल्या नौका दीर्घकाळ अवरुद्ध करून ठेवण्याऐवजी लगेच दंड करून सोडून का देता, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी मच्छीमारांनी करत एलईडी सारख्या अतिरेकी व बेकायदेशीर मासेमारीमुळे आम्हा छोट्या व पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेली अनेक वर्षे आम्ही संघर्ष करत असून आता पुन्हा उग्र संघर्ष करावा लागेल, कारण आम्ही मच्छीमार बुडून मरणारे नाही तर दुसऱ्यांना बुडवणारे आहोत, अशा तीव्र शब्दात मच्छीमारांनी आपली रोखठोक भूमिका मांडली। यावर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी यापुढे अनधिकृत मासेमारीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन मच्छीमारांना दिले। तुमच्या बोटीचं आकारमान काय आहे? ई झेडला तुमचं आकारमान काय आहे? बोटीचं काय लांबी रुंदी किती दिली? त्यांनी आकारमान मॅकॅनाइज टाइप केलंय। मॅकॅनाइज मग किती बोटींना किती लेंथचं काय तुम्ही किती विषय दिले? नाही। आता मालवण मध्ये किती बोटींना परमिशन दिली? ई झेड टोटल जिल्ह्यात आपण 20 तरी इश्यू हे काय माहित मी तुम्हाला विचारलं ना, आता तुमच्या जवळ एक हे असेल, कॅटलॉग असेल ना, व तुमच्या बोटीनं अशा अशा पद्धतीच्या बोटींना असं लायसन दिलेलं आहे, रिंग तुम्हाला देणार ना ते साईज असं नाहीये, मोठे कुठचे शासनाला तुमच्या अधिकारी लगेच बोटी सोडतात आणि 90 दिवसाचं असं काही नाही। नाही ते मान्य आहे, पण तुम्ही लगेच सोडता का? लगेच का सोडता? मी काय म्हणतो, हो साहेब, तुम्ही तुमच्या अधिकारात किती दिवस, महिनाभर तर तसं बोटी नाहीये काय लेखी, तसं काहीच नाही कायद्यामध्ये की कायदा नाही, तुम्ही लगेच का सोडता? तुम्ही कशाला 3 दिवस आणि सोडता? लगेच दुसरी महिना 2 महिने ठेवा, आम्हाला सांगायचं आहे। हे बघा, सुरक्षा रक्षक हे बघा, बोटीची जबाबदारी तो स्वतः बोट सुधारणार कधी मग? अनधिकृत तुम्हाला सुधारणार कधी? बोट केल्यानंतर ती बोट, हो साहेब, मला माझ्या माहितीप्रमाणे बोट अवरुद्ध केल्यानंतर ती बोट त्या मालकाच्या ताब्यात, म्हणजे त्याची जी हे आहे ना ती त्या मालकाच्या ताब्यात दिली जाते, कारण ज्या 3 बोटी सांगतं सावजी साहेब सांगतात, कारण का सागरी सुरक्षा रक्षक हे कशासाठी नेमले? राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही तऱ्हेचा बाधा न येण्याकामी त्यांनी सहाय्य करायचं आहे शासनाला। आता जर समजा ज्या बोटींवर काही कागदपत्रच नाही, फिशिंग करतायत की आणि काय स्मगलिंगचं सामान आणतायत की शस्त्रसाठा घेऊन येतात, बरोबर, ह्याची जबाबदारी कोणाची राहणार हो? त्यांची राहणार की तुमची राहणार? त्यांनी सांगितलं पाहिजे, बरोबर। मग ते सगळं मान्य करताय ना? तुम्ही मान्य केलं का? थांब जरा थांब, त्या पत्रकारांना सांगा, आम्हाला ते काही सांगत नाही म्हणून सांगा, द्या बोला। असं कसं सांगणार ते? असं कसं मग कशाला ठेवला? मग ठेवलाय कशाला? बाबू काय जळता ते का कळता? त्याला बोलून घ्या, त्याला बोलून घ्या, आता बोलून घ्या, बोलून घ्या ना। 3 महिने जरा थांब रे बाबा, बोलून घ्या। सागरी सुरक्षा रक्षकांचं यातच काम आहे, पकडलेल्या बोटीचे मोठे मासे घेऊन दुसरं काही काम तुम्ही मान्य केलं का? ते काय ऐकून घ्या, ऐकून घ्या। तुम्ही मान्य केलं ना, तुम्हाला सागरी सुरक्षावाले काही सांगत नाही म्हणून त्याला बोलून घ्या। इथं सागरी सुरक्षावाले जेवढे आहेत त्यांना आता बोलून घ्या। सांगणार ना, ए बाबा, तू मान काय असले तरी चालतील, पण इथे त्यांना विचारा, आम्ही विचारतोय करणार आम्ही, कधी करणार कधी करणार? काय 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 बोल- करणार हो, करणार कधी? कधी बघा ना हो. असं नाही हो. हजारो काय बोटी करतो ना? आम्ही मीटिंग घेऊन बोलतो त्यांना, कधी बोलणार? आता मच्छीमार लोकं आली, आली तर ते म्हणाले, आता ही लोक जेव्हा आमची आली तेव्हा तुम्हाला जाग झाली काय? आता सीझन संपायला 2 महिने राहिले, आता 6 महिने का तुम्ही झोपलेलात काय? असं हो, आता 15 आता कित्येक दिवस झाले ते देवबाग वाहिनी तयार करण्याला काय असं नाही, तसं नाही, तू काय एकदम 15-16 करतो? एलईडी चालू आहे, एलईडी चालू आहे, तुम्हाला कोणालाच कल्पना नाही? जेव्हा आमची लोक जेव्हा आवाज उठवतील
किंवा प्रेसवाले लावतील तेव्हा तुम्ही जाग देऊन एकाच रिपोर्ट आणणार. शेकडो बोटीतनं एकाच रिपोर्ट पकडून आणतात आणि तुम्ही दाखवताल आम्ही आणले बोट पकडून तिसरीच्या काय या सांगा मला. तुम्ही स्वतःहून जाऊ का, तुम्ही स्वतःहून पकडून या 2-3 दिवसात परत एक पकडणार नाही हे परवा मी कसं करायला शेकडो हजारापुढे एक बोट पकडताना आमका पण माहिती आहे. नाही बघा लास्ट टाइम जी कस्टमनी पकडली नाही फोन करून. बघा, हो, वारा किती होता. काय वाऱ्याचं मोठे पण आम्हाला सांगू नका. नाही हे बघा बोट बाहेर जात होती, ऑफिसर पण जात होते, बोट नसताच्या वेळेस निघत काढताच आली नाही म्हणून रिटर्न बोट मी येतो दांडे, मला काही मोबाईल देऊ नका. 2 साहेब होऊन गेले, जगदाळे आणि चौगुले. ऐकला, स्वतः आम्हाला घेऊन ते जायचे. तुम्हाला हे करायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी आरामात तुला पण हा कळतंय, जळतेय म्हणून कळतंय तुम्हाला. उपासमारीची वेळ आली लोकांच्या घराने आज आणि स्कीमी बिमी कशासाठी केलाय तुम्हाला? पर्यटकाला काय बोटी दाखवायच्या आम्ही? स्कीमी बंद करा, आम्ही सांगतोय मच्छीमार. त्यात पैसे इकडे वापरा. हे बघा मान्य परवाच्या दिवशी झालं, चूक झाली आमची, मी मान्य करतो, नाही म्हणत नाही, पण नेचरनी पण असं केलं तर आम्ही तिकडे केलं जातं. आमचं असं सरळ असं म्हणताना तुम्ही स्थानिकांका याच्यातनं सोडतास, तुमका बाहेरच्याच का मिळतं, मग तुमच्यातले भेदी मग तुमच्यातले कोणतरी भेदीवर स्थानिकांका सपोर्ट करतात, आतले तुमच्या स्टाफ मध्ये कोणी असले स्टाफला मदत करतात म्हणून तुमका आता मिळालं, स्थानिक कोणी मिळालं, बाहेरच्याच कोणी तुमका मिळतं. LED वर पण आपण स्थानिक पकडले, देवगडच्या 3 बोटीवर केसेस पण टाकले आणि फाईन पण लावले. नाही पण पर्सिन नेट असताना पकडले की विदाउट पर्सिन पकडले? LED पकडले. LED बोटी मी विचारतोय ना, हा. त्या पर्सिन सहित पकडले की विदाउट पर्सिन? पर्सिन नव्हतं तेव्हा LED नुसते LED बोटी. असं कसं? नुसते बोटी. बोट जवळ पाहिजे. ए, नमस्कार, मी सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 12 नॉटिकलच्या आत जी कुठची इलिगल फिशिंग ॲक्टिव्हिटी होणार, मत्स्य व्यवसाय विभाग नक्कीच त्याच्यावर कारवाई करणार, ती भली कुठच्याही प्रकारची असू दे. ठीक आहे. आणि जे LED बोट्स आहेत किंवा काय, आम्ही जास्तीत जास्त दिवस जशी मच्छीमारांची मागणी आहे त्यानुसार आम्ही थांबवू, बोट अवरुद्ध करून ठेवू. ठीक आहे. आणि ह्यापुढे 12च्या आत कुठची इलिगल ॲक्टिव्हिटीला मत्स्य व्यवसाय विभाग कठोरच्या कठोर कारवाई करेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.